गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णांच्या सोयीसाठी बसविण्यात आलेली लिफ्ट अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने रुग्ण, दिव्यांग व्यक्ती तसेच वृद्ध नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी रुग्णांना पायऱ्यांचा आधार घ्यावा लागत असून गंभीर आजारी रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः अपघातग्रस्त रुग्ण, गर्भवती महिला, दिव्यांग नागरिक आणि वृद्ध व्यक्तींना वरच्या मजल्यावर उपचारासाठी नेणे अत्यंत कठीण बनले आहे. अनेक वेळा नातेवाईकांना रुग्णांना उचलून नेण्याची वेळ येत असून त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाकडून लिफ्ट दुरुस्तीबाबत अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सुविधांचा लाभ रुग्णांना मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमदार नरोटे साहेब, खासदार नामदेव किरसान साहेब आणि माजी खासदार अशोक नेते साहेब, आपण सर्वांनी मिळून या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन रुग्णांना लिफ्ट उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली जात आहे. दरम्यान रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ लिफ्ट दुरुस्त करून सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही सामाजिक संघटनांनी दिला आहे. प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.